So today we'll be discuss about the protein. Okay, classification मध्ये आपण बघणार फूड मध्ये. क्लासिफिकेशन ऑफ फूड मध्ये इन्क्लूड असणार विटॅमिन्स, प्रोटीन, कार्बोहायड्रेट, फॅट, अजून मिनरल्स. ओके, तर आता आपण यामध्ये बघणार आहेत प्रोटीन म्हणजे काय. सो प्रोटीन मध्ये आपण काय बघणार. इन प्रोटीन मध्ये आफ्टर वाटर प्रोटीन इज द मोस्ट plentiful substance in the body. Protein grow, maintain and replace the tissue in our bodies. Therefore our muscles, organs and the immune system are the mostly made of the protein. So once protein is digested, it is a breakdown into the amino acid. So you will find the protein is, in lots of yummy foods like eggs, nuts, beans, fish, meat and milk. Okay, सो प्रोटीन सगळ्यात इम्पॉर्टन्स आपल्या बॉडीमध्ये दिलेले आहेत. ओके, काय रिझन काय की आफ्टर द वॉटर म्हणजे काय, जेव्हा आपण आपल्या बॉडीमध्ये जर का वॉटर पर्सेंटेज बघितली किती आहे, कोणी सांगू शकतं वॉटर पर्सेंटेज आपल्या बॉडीमध्ये 70%. आणि अदर्स काय आपले ऑर्गन्स, इन्क्लुडिंग ऑर्गन्स असणार अजून किती. ओके, आपल्या बॉडीमध्ये फ्लूइड किती आहे, त्यामध्ये वॉटर किती आहे आणि ब्लड किती आहे. 70% ऑफ वॉटर. आणि अदर्स कोणते कंटेंट कोणते फ्लुइड्स मध्ये, ब्लड्स, अजून कोणते कोणते कंटेंट आहे. ओके, मिनरल्स इन्क्लुडिंग आहेत वॉटर मध्ये, मिनरल इन्क्लूड असतात. ओके, तर यामध्ये काय सांगितलेलं आहे प्रोटीन मध्ये की आफ्टर द वॉटर म्हणजे की 70% ऑफ जर का आपण वॉटर बघितलं, त्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट जो इम्पॉर्टन्स आहे फूड मध्ये तो म्हणजे आहे प्रोटीन. ओके, प्रोटीन काय करणार, प्लेंटीफुल असणार सबस्टन्स म्हणजे कसं प्लेंट असणार. त्यानंतर इन्क्रीज इन आपल्या बॉडीमध्ये स्ट्रक्चर इम्प्रूव्हमेंट करणार. ओके, टिश्यूची ग्रोथ करणार, मेंटेन ठेवणार आपल्या बॉडीला. ओके, आणि त्यानंतर काय होणार की जी आपली इम्युन सिस्टीम्स आहे, ओके, त्या इम्युन सिस्टीम ही कोणामुळे बनते, प्रोटीनमुळे. ओके, ज्यावेळेला आपण प्रोटीन प्रॉपरली घेणार नाही तर आपली इम्युन सिस्टीम काय होणार, वीक पडणार. वीक पडल्यामुळे काय होऊ शकतं, आपल्याला अदर्स इन्फेक्शन, डिसीज लवकर अट्रॅक्ट करू शकतात. ओके, वन्स प्रोटीन इज डायजेस्टेड इट इज अ ब्रेकडाऊन इन टू द अमायनो ऍसिड. ओके, प्रोटीनला आपण डायजेस्ट झाल्यानंतर कशामध्ये ट्रान्सफर होतात, अमायनो ऍसिड मध्ये. अमायनो ऍसिड सगळ्यांना माहिती काय असतात, अरे अमायनो ऍसिडचा फॉर्म्युला वगैरे कोणाला काय माहिती आहे का, केमिकल फॉर्म्युला काय. CH3, अजून पुढे काय. ओके, प्रोटीन मध्ये सगळ्यात लॉट्स ऑफ फूड्स कोणते कोणते आहेत, एग्स, नट्स, बीन्स, फिश, मीट अँड मिल्क. यामध्ये सगळ्यात जास्त काय आहे, प्रोटीन्स इन्क्लुडिंग आहे. त्यानंतर प्रोटीन, ऑर्गॅनिक कंपाऊंड ऑफ प्रोटीन मध्ये किती आहे, CHONS म्हणजे काय, CH किती झाले, 0, O किती झाला माझ्याकडे 1, NS. ओके, ऑर्गॅनिक कंपाऊंड कंटेनिंग, घ्या ऑर्गॅनिक कंपाऊंडचं नाव आहे प्रोटीनचं. Protein is the 50% of dry weight of cells. Okay, total cell weight is 70%. Okay, of water plus 30% of protein. Okay, so protein is made up of amino acids. So there are 20 amino acids in our body. किती आहेत, 20. Out of 20 amino acids, 9 are essential that need to take every day from food, and 11 are non-essential that body can make themselves. Okay, 20 मधून 9 जे असे जे आपण फूडद्वारे घेतो, इंटेक करतो, 9 अमायनो ऍसिड, आणि 11 जे आहे ते नॉन म्हणजे स्वतः बनवतात आपली बॉडी. ओके,
प्रोटीन मध्ये. सो त्यानंतर आहे नेचर ऑफ प्रोटीन. नेचर ऑफ प्रोटीन, इट इज अ मॅक्रोन्यूट्रिएंट्स. मायक्रोन्यूट्रिएंट्स आणि मॅक्रोन्यूट्रिएंट्स मध्ये डिफरन्सेस आहे. मॅक्रो म्हणजे काय, लार्ज इन साइज. ओके, मायक्रो म्हणजे काय, स्मॉल इन साइज. सो असाइड फ्रॉम वॉटर, प्रोटीन्स आर द मोस्ट अबंडंट काइंड ऑफ द मॉलिक्युल्स इन अवर बॉडी. ओके, प्रोटीन हे काय म्हणजे जास्त अमाऊंट मध्ये आपल्या बॉडीमध्ये असतात, त्याला आपण काय बोलतो, प्रोटीन मॉलिक्युलला. ओके, हे इम्पॉर्टंट आहे आपल्या बॉडीमध्ये. So protein is the constitute of the chief solid matter of muscles, organs and the endocrine glands. Okay, सॉलिड मॅटर असतात ना. सॉलिड म्हणजे कसं, आता मला प्रोटीन खायचं आहे, मी सॉफ्ट खाणार का, प्रोटीन सॉफ्ट मध्ये पण असणार, पण मला जास्त काय करावं लागेल, त्याला काय करावं लागेल, इंग्लिश मध्ये काय बोलतात, शेविंग करावं लागेल. ओके, मग त्यामध्ये काय होणार, मसल्स म्हणजे काय करणार, बिल्ड करणार ना लवकर. ओके, जे मी चेविंग फूड जास्त खातो प्रोटीनचे, ते माझ्यासाठी हेल्पफुल असणार. ओके, डायजेस्ट लवकर होणार. कॉन्स्टिट्यूट ऑफ अबाउट 20% ऑफ द बॉडी वेट इन अडल्ट बॉडी. ओके, 20% ऑफ वेट जे आहे आपल्या बॉडी मधलं, ते कोणापासून बनलेलं असतं, प्रोटीन पासून. ओके, सो प्रोटीन डिफर फ्रॉम द कार्बोहायड्रेट्स अँड द फॅट इन दॅट दे कंटेन ऑफ नायट्रोजन. दिस इज युजली अमाउंटिंग टू द अबाउट 60%. सो 1 ग्राम ऑफ प्रोटीन प्रोव्हाइड्स 6.25 ग्राम ऑफ नायट्रोजन. किती, प्रोटीन मध्ये काय काय असणार, कार्बोहायड्रेट्स, डिफरंट फ्रॉम काय काय असणार, कार्बोहायड्रेट, फॅट्स. ओके, कंटेंट ऑफ त्यांच्यामध्ये काय, नायट्रोजन. ओके, प्रोटीन मध्ये पण नायट्रोजन आहे, पण प्रोटीन मध्ये किती आहे, 1 ग्राम मध्ये 6.25 ग्राम ऑफ नायट्रोजन त्या ठिकाणी प्रेझेंट असतं, प्रोव्हाइड करू शकतात आपल्या बॉडीला. मॉलिक्युल्स कंटेनिंग अँड amine groups like carboxylic acid group and the side chain which is give in the variety. Okay, variability. So molecules कोणते, amine group कोणता, NH2 group. Okay, carboxylic acid कोणता, ओके, त्यानंतर साइड चेन कोणती असते त्यांची, ओके, आर. सो ते काय करणार आपल्या याच्यामध्ये, व्हेरिएबिलिटी इम्पॉर्टंट करणार. ओके, सो देर आर 20 डिफरंट अमायनो ऍसिड्स ऑर्डिनरी. ओके, रिक्वायर फॉर सिंथेटिक ऑफ टिश्यू प्रोटीन. ओके, तसे किती बनणार, 22. पण आपण आता जर का बघितलं डिफरंट अमायनो ऍसिड किती बनणार, 22 बनणार. ओके, काय रिझन काय त्याचं, कारण की टिश्यू मध्ये प्रोटीन डेव्हलप करण्यासाठी, इट इज अ की एलिमेंट ऑफ CHO and N. Okay, so can be like together in a varying sequences to form of the vast variety of the protein. So absence of any these amino acids could prevent body protein formations. Okay, absence of amino acids काय करणार, ती prevent of body protein formation. आता माझ्या बॉडी मध्ये जर का अमायनो ऍसिड absent आहे तर माझी बॉडी प्रॉपरली प्रोटीन बिल्ड अप करणार का, नाही. ओके, सो 3 categories of amino acid are present in our body. 3 कॅटेगरीज मध्ये आहे. ओके, 3 कॅटेगरीत आहे. फर्स्ट वन आहे सिरियल नंबर इसेन्शियल अमायनो ऍसिड्स. ओके, कंडिशनल इसेन्शियल अमायनो ऍसिड्स. ओके, त्यानंतर नॉन इसेन्शियल अमायनो ऍसिड्स. कोणत्या कोणत्या आहेत, इसेन्शियल अमायनो ऍसिड, नॉन इसेन्शियल अमायनो ऍसिड आणि कंडिशनली इसेन्शियल अमायनो ऍसिड. ओके, त्यामध्ये कोणती, ल्युसिन किती आहे, 1. ओके, अर्जिनिन किती आहे, जी नॉन कंडिशनल म्हणजे कंडिशनल आहे, ती आहे 1. ओके, ॲलिनिन सुद्धा 1 आहे बरं का, तो सुद्धा 1 आहे. सिरियल नंबर त्यांचा तो आहे. ओके, सो त्यानंतर इसेन्शियल अमायनो ऍसिड कोणते कोणते, ओके सिंपल आहे, सिरियल नंबर नाही, ते सिरियल नंबर आहे फॉर त्यांच्या ग्रुपनुसार. ओके, ल्युसिन हा कशामध्ये आहे, इसेन्शियल अमायनो ऍसिड मध्ये आहे. कंडिशनली मध्ये कोणता आहे, अर्जिनिन आहे, सिस्टिनिन आहे, ओके, थायरोझिन आहे, ओके, ग्लायसिन आहे, ग्लुटामाइन आहे आणि प्रोलेन आहे. ओके, किती आहे, 6 टोटल. किती, कोणते कोणते आहेत, अर्जिनिन, सिस्टिनिन दिसतंय ना, ओके, सिस्टिनिन, ओके, थायरोसिन, ग्लायसिन, ग्लुटामाइन, प्रोलाइन. ओके, इसेन्शियल अमायनो ऍसिड्स मध्ये कोणते कोणते आहेत, ल्युसिन, आयसोल्युसिन, लायसिन, मिथिओनाइन, ओके, फिनिल लानाइन, ओके, त्यानंतर थिरोनानाइन, ओके, व्हॅलाइन,
त्यानंतर ट्रायप्टोफॅन, ओके, हिस्टिडीन, ओके, टोटल 9 आहेत. आणि नॉन इसेन्शियल म्हणजे कोणते? अलानाइन, अस्पर्जाइन, ओके, ॲस्पर्जिक ऍसिड, ओके, सेरिन, ग्लुटामिक ऍसिड, ओके. हे कंडिशननुसार त्यांच्या असणार. ओके, आता टोटल यांचे कॅल्क्युलेशन करा किती होतात बघा. 9 आणि 11 किती होणार? 20 ना, टोटल 20 ना. हे 20 अमायनो ऍसिड्स असतात आपल्या बॉडीमध्ये. ओके, हे जे 9 आहे हे कसे असणार? इसेन्शियल अमायनो ऍसिड्स, म्हणजे की कोण करणार? आपलं फूड द्वारे आपल्याला भेटणार. आणि जे कंडिशनल इसेन्शियल अमायनो ऍसिड आणि नॉन इसेन्शियल अमायनो ऍसिड्स आहे हे कसे बनणार आपल्या बॉडीमध्ये? सेल्फ डेव्हलप बाय सेल्फ करणार. ओके, देमसेल्स बनणार ती. ओके, समजलं तुम्हाला? एवढं समजलं ना? Classification of protein based on physical properties and the chemical compositions like simple, conjugated and derived. Okay, simple protein, conjugated protein and derived protein आपण एक एक करून त्यांना बघू. ओके, सिंपल प्रोटीन म्हणजे कसं? डिस्क्रिप्शन, द सिंपल असणार, मेड अप ऑफ अमायनो ऍसिड युनिट ओनली, इसेन्शियल ग्रुपने बनणार. ओके, so joined by the peptide bond. Okay, upon the hydrolysis they yield mixture of amino acids and nothing else. Okay, so example आपण बघू तुझं albumin, globulin, okay, glutamines and the albinoids. Okay, हे सिंपल प्रोटीन आहे. कॉन्जुगेटेड प्रोटीन कोणते कोणते? कंपाऊंड ऑफ सिंपल प्रोटीन, त्यांचं कंपाऊंड कशाने बनलेलं असतं? ओके, सिंपल प्रोटीनने कंबाईन विथ अ नॉन प्रोटीन सबस्टन्स. कंबाईन कशाने बनतात? तो नॉन प्रोटीन सबस्टन्स. द नॉन प्रोटीन नेशन सबस्टन्स लाईक इट इज कॉल्ड अ प्रोस्टेटिक ग्रुप और कॅफ्टर. काय? कोफॅक्टर. ओके, लक्ष आहे सगळ्यांचं? ओके, त्यानंतर न्यूक्लियोप्रोटीन्स. एक्झाम्पल बघा त्याचे, न्यूक्लियोप्रोटीन्स, ग्लायकोप्रोटीन्स, ओके, फॉस्फोरोप्रोटीन्स अँड द हिमोग्लोबिन्स. ओके, हिमोग्लोबिन्स आपण हा कोणता आहे आपला? कॉन्जुगेटेड आहे ना, कॉन्जुगेटेड आहे ना. ओके, तो कसा बनणार? ज्यावेळेला आपण फूड खाणार त्यानंतरच बनणार ना, हे इसेन्शियल बघतोय आपण. ओके, त्यानंतर डिराइव्ह प्रोटीन कोणते कोणते? नॉट नॅचरली ऑकरिंग प्रोटीन obtained from the simple protein by the actions of enzymes and the chemical agents result from the hydrolysis of the protein. ओके, त्यामध्ये कोणते कोणते? 3 आहेत, पेप्टिनोज, पेप्टिडाइड्स, अजून प्रोटिएसेस. ओके, हे 3 आहेत. आपण कोणत्या बघितल्या? 3 प्रोटीन क्लासिफिकेशन, सिंपल, कॉन्जुगेटेड आणि डिराइव्ह. ओके, टोटल बघा किती एक्झाम्पल झालेत? 11. 11 आहे ना, 11 एक्झाम्पल. ओके, क्लासिफिकेशन ऑफ प्रोटीन बेस्ड ऑन द ऑन कन्फर्मेशन्स अँड सोल्युबिलिटी. फायबरस प्रोटीन, ओके. आता क्लासिफिकेशन ऑफ प्रोटीन ऐका, क्लासिफिकेशन ऑफ प्रोटीन बेस्ड ऑन द कन्फर्मेशन अँड सोल्युबिलिटी. ओके, फायबरस प्रोटीन कोणतं प्रोटीन आहे? फायबरस प्रोटीन म्हणजे कसा? वाचा, कोण रीड करते? तू कर रीड. Fibrous protein, tough and insoluble in ordinary solvents. Collagen of tendon and bone matrix. Alpha keratin of hair, skin and nails, and makes the elastin. ओके, फायबरस कुठे असणार? फायबरस प्रोटीन तुमचं कुठे बनणार? इट इज अ टफ. ओके, हे स्किन, अजून नेल्स. ओके, अँड द इलास्टिन. ओके, इलास्टिक नाही, इलास्टिन. ओके, कोलाजन ऑफ टेंडन्स अँड बोन मॅट्रिक्स. बोनचा मॅट्रिक्स कधी बघितलेला आहे? त्याच्या आतमध्ये असणार आहे. ओके, आणि कोलाजन फायबर म्हणजे तुम्हाला कोलाजन शिकले असेल ना तुम्ही टिश्यू मध्ये, कोलाजन्स. ओके, त्यामध्ये असणार. ग्लोब्युलर प्रोटीन्स कोणते कोणते? सोल्युबल इन बॉडी फ्लुइड्स लाईक कोणते? हिमोग्लोबिन, इन्सुलिन, अल्ब्युमिन, एन्झाइम्स अँड अदर्स. हिमोग्लोबिन सगळ्यांना माहिती आहे, एचबी कसा बनतो. ओके, इन्सुलिन कुठे बनतो? स्टोअर कुठे होतो? पॅनक्रियाज मध्ये. अल्ब्युमिन कुठे बनतो? कुठे स्टोअर असतो? लिव्हर मध्ये. एन्झाइम्स
एन्झाईम्स. ओके, एन्झाईम्स बघा ना तुम्ही शोधा, सगळं कसं मी सांगू तुम्हाला. ओके, अरे अल्ब्युमिन प्रेझेंट इन सिंपल प्रोटीन्स मध्ये कुठं, आताच बोललो ना. लिव्हर, अजून ग्लोब्युलिन्स. ग्लोब्युलिन्स सेकंड. हिमोग्लोबिन्स, ग्लायकोप्रोटीन्स, अरे ग्लायकोजन म्हणजे तुम्हाला ग्लायकोजन, ग्लायकोजन ऐकले कधी ग्लायकोजन. फॉस्फरस, फॉस्फोप्रोटीन, ग्लायकोप्रोटीन. सिंपल आहे ना. ग्लायकोजन तुम्हाला माहिती आहे काय आहे ग्लायकोजन. काय प्रोटीन आहे. ओके, मग त्याला काय बोलतात, ग्लायकोप्रोटीन. सिंपल आहे. फॉस्फरस काय, हा हेल्फिन प्रोटीन साठी इम्पॉर्टंट आहे म्हणून फॉस्फरस प्रोटीन असं बोलतोय मी. पेप्टॉन्स, पेप्टाइड्स, ओके, प्रोटिओसेस. ओके, हे कोणते डिराइव्ह प्रोटीन्स. त्यानंतर क्लासिफिकेशन्स ऑफ प्रोटीन बेस्ड ऑन द कन्फॉर्मेशन्स अँड द सोल्युबिलिटी. ओके, फायब्रस प्रोटीन सगळ्यांना माहिती आहे, इन प्रेझेंट इन अल्फा केराटिन, ओके, इन युअर हेअर्स, युअर स्किन्स, युअर नेल्स, ओके, अँड युअर इलास्टिन टिश्यू. ओके, इट इज अ प्रेझेंट इन टेंडन. टेंडन कुठं असतो आपला, मसलच्या मध्ये. ओके, आणि बोन मॅट्रिक्स, ओके, ग्लोब्युलर प्रोटीन लाईक soluble in body fluids like hemoglobin, insulin, albumin and enzymes and others. ओके, ग्लोब्युलर, ग्लोब्युलर माहिती आहे ना सगळ्यांना प्रोटीन. हा ग्लोब्युलर प्रोटीन, त्यामध्ये इन्क्लुडिंग आहे हिमोग्लोबिन, इन्सुलिन, अल्ब्युमिन. ओके, हे काय करणार, आपल्या बॉडीमध्ये प्रोडक्शन इन्क्रीज करणार, स्टोअर राहणार आपल्या बॉडीमध्ये आणि ती आफ्टर द यूज होणार. ओके, classification based on nutritional properties like biologically complete protein which contain enough of the indispensable, okay, amino acids to maintain body tissues and to promote a normal rate of the growth, so including in the protein found in eggs, milk, cheese, meat, poultry and fish. ओके, इंडिस्पेन्सेबल अमायनो ऍसिड्स कोणते असतात की जे आपल्या बॉडीमध्ये काय करणार, प्रमोट करणार फॉर द नॉर्मल रेट ऑफ द ग्रोथ. ओके, सो आता कम्प्लीट प्रोटीन आपल्याला भेटणार बायोलॉजिकली, म्हणजे कोणते जे फूड्स आपण घेणार ना त्यामधून कम्प्लिटिंग ऑफ प्रोटीन आपल्याला इन्क्लुडिंग असतात त्यामध्ये. लाईक कोणते कोणते एग्स, एग्स हा कोणत्या बायोलॉजिकल आहेत. ओके, लाईक कुठून बनणार, कोंबडीपासूनच येणार ना आपल्याकडे एग्स. ओके, लाईक मिल्क्स, ह्युमन म्हणजे ह्युमन मिल्क असो किंवा काउ मिल्क असो किंवा ॲनिमल्स मिल्क असो, हे इम्पॉर्टंट. चीज, चीज कुठून बनतात म्हणजे तुम्हाला सगळ्यांना. ओके, तो पण कोणता आहे, बायोलॉजिकल. हां, ओके, पोल्ट्री म्हणजे की जसं चिकन, ते पण कसं आहे, बायोलॉजिकल आहे. फिश, फिश सुद्धा बायोलॉजिकल आहे. म्हणजे कसं की कम्प्लीट प्रोटीन तुम्हाला त्या सबस्टन्स म्हणून भेटू शकतं, ज्याला आपण बोलतो न्यूट्रिशनल प्रॉपर्टीज क्लासिफिकेशन मधून आहे बायोलॉजिकल कम्प्लीट प्रोटीन. आता बायोलॉजिकली इनकम्प्लीट प्रोटीन कोणते कोणते असतात, जे की बायोलॉजिकली नसतात बनलेले पण आपल्याला प्रोटीन भेटतं, म्हणजे कोणते, ग्रेन्स, ग्रेन्स, नट्स, फ्रुट्स, ओके, व्हेजिटेबल्स. ओके, ते जिवंत असतात का, ते डेड झालेले असतात, पण ॲनिमल टिश्यू पासून बनलेले असतात का, ते नाही. ते कशापासून बनलेले असतात, फोटोसिंथेसिस, ते त्यांचं फूड स्वतः तयार करतात. ओके, इनकम्प्लीट आहे, इनकम्प्लीट प्रोटीन भेटणार त्यातून आपलं, कम्प्लिटली भेटणार का, नाही. फंक्शन्स ऑफ प्रोटीन,
फंक्शन्स ऑफ प्रोटीन. Functions of protein growth and maintenance. Your body needs protein for growth and maintenance of tissue. Causes biochemical reaction. Biochemical reaction. Bodily functions that depend on protein enzymes included digestion, energy production, blood collecting, blood clotting, muscles contractions, act. आपण दोन दोन करून बघू. हे दोन झाल्यानंतर परत repeat करा. ग्रोथ अँड मेंटेनन्स कसं? प्रोटीन काय करणार? तुमच्या बॉडीची ग्रोथ करणार, तुमच्या सेल्सची ग्रोथ करणार, तुमच्या टिश्यूची ग्रोथ करणार, तुमच्या बोन्सची ग्रोथ करणार. ओके. आणि मेंटेनन्स कसं? की तुमच्या एज पिरियड पर्यंत तुम्हाला जे प्रोटीन तुम्ही डायजेस्ट करणार. ओके. आता जर का तुम्ही आज व्हेज तुम्ही जर का व्हेज असाल, व्हेज जर का तुम्ही मिल्क जास्त घेत असाल, ओके, त्यानंतर तुम्ही कोणते नट्स, ओके, सीड्स तुम्ही जास्त खात असाल, सो तुम्हाला कम्प्लिटली प्रोटीन भेटेल. पण कसं भेटणार आहे? ॲज पर त्यांच्या रेंजमध्ये इनकम्प्लिटली भेटणार आहे. पण जे व्हेजिटेरियन आहेत, नॉन व्हेजिटेरियन जे पर्सन आहे, त्यांना जास्त भेटणार, त्यांची बॉडी बिल्डिंग कॅपॅसिटी जास्त असणार. ओके. कॉजेस ऑफ बायोकेमिकल रिॲक्शन्स म्हणजे कसे? आपल्या बॉडीमध्ये कोणत्या बायोकेमिकल रिॲक्शन होणार, जसं कोणत्या? ब्लड क्लॉटिंग फॅक्टर. आता मला कट लागला या ठिकाणी, कट. माझ्याकडे लक्ष द्या, परत समजणार नाही तुम्हाला. माझ्याकडे लक्ष द्या, समजणार नाही म्हणून बोलतो. आता मला कट लागला या ठिकाणी, ओके, ब्लिडिंग होतीये, पण सम टाइम पिरियड पर्यंत 1 मिनिट नंतर ब्लिडिंग स्टॉप होणार ना माझी. म्हणजे काय? ते क्लॉटिंग फॅक्टर अफेक्ट करतो. क्लॉटिंग फॅक्टर कोणता? प्रोथ्रोम्बिन. अजून तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे क्लॉटिंग फॅक्टर कसे असतात? 11 आहे टोटल. 11. किती क्लॉटिंग फॅक्टर आहे आपल्याकडे सध्या टोटल? 11. ओके. 11 क्लॉटिंग फॅक्टर काय करतात? किती त्यांची रिॲक्शन असते. सपोज जर का मला क्लॉटिंग फॅक्टरला इम्प्रुव्हमेंटेशन कोण करतो? व्हिटॅमिन के. ओके. व्हिटॅमिन काय करतो? इम्प्रूव्ह करतो त्यांना, क्लॉटिंगला. ओके. जर का माझ्या इथे कट लागला मला या ठिकाणी, तर माझी किती मिनिटामध्ये क्लॉटिंग होणार? स्टॉप होणार, क्लॉटिंग करणार माझं बॉडी. त्याला आपण बोलतो क्लॉटिंग फॅक्टर. किती रिॲक्शन तुमची देतात. ओके. ते या ठिकाणी बायोकेमिकल रिॲक्शन मध्ये वर्क करतात. ओके. प्रोटीन एन्झाइम्स. ओके. जसं की डायजेशन करणे माझी बॉडी. ओके. फूड वगैरे. त्यानंतर एनर्जी प्रोडक्शन. तुम्ही जेवण केल्यानंतर तुमची बॉडी कशी रिॲक्ट करते ना? म्हणजे काय करते तुमची बॉडी? डायजेशन केल्यानंतर तुमच्या बॉडीमध्ये वर्क होतात, तुमच्या ब्रेनला डायव्हर्ट करायला लागतं तुमची बॉडी. ओके. म्हणजे काय? तुम्हाला त्या ठिकाणी हॅल्युसिनेशन करते जेवण केल्यानंतर. ओके. एनर्जी प्रोडक्शन्स. एनर्जी येते ना की जेवण केल्यानंतर, भारी वाटतं आता. म्हणजे का? तुम्ही वर्क करू शकतात प्रॉपरली. ओके. ब्लड क्लॉटिंग तुम्हाला सांगितलं. मसल कॉन्ट्रॅक्शन्स म्हणजे कसं? म्हणजे तुमचे मसल त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट होतात. कॉन्ट्रॅक्ट म्हणजे कसं? स्ट्रेटनिंग तुमच्या मसल्सला इन्क्रीज होणार. ओके. आता थर्ड रीड करू. Messengers. Amino acid chain of various length from proteins and peptides which make us stable or our body's hormones and transmitted information between your cells, tissues and organs. Provide structures. A class of proteins known as fibers. Protein provide various parts of your body with structure, length and elasticity. ऍक्ट ॲज अ मॅसेंजर. म्हणजे कसं? अमायनो ॲसिड काय करणार? अमायनो ॲसिड जी चेन असते ना, ती काय करणार? की तुमच्या बॉडीमध्ये प्रोटीन ट्रान्सफर्स करणार. ओके. मी बोललो ना, अमायनो ॲसिड किती आहे टोटल? 11. 11 म्हणले किती वर्क करतात? नाही, 20 आहे. 20 म्हणलं जे 9 आहे ते आपली बॉडी कव्हर करते. कसे करणार? की आपली बॉडीमध्ये ज्यावेळेला तुम्ही फूड घेणार, आता तुम्ही फूड घेतले, तुम्ही जेवण केलं सगळ्यांना, तुमच्या बॉडीमध्ये अमायनो ॲसिड 9 रिलीज झाले, पण 11 तुमच्यामध्ये अगोदरच होते. झाले किती टोटल? 20. मग 20 मध्ये काय करणार? की तुमच्या बॉडीमध्ये हार्मोन्स क्रिएट करणार. लाईक तुमचे सेल्स असेल, ओके, त्यानंतर तुमचे टिश्यू असेल, तुमचे ऑर्गन्स असेल. तुम्हाला जेवण केल्यानंतर हेवीनेस वाटतं ना ॲब्डोमेन मध्ये, मग तुमचे काय होणार? त्या ठिकाणी स्ट्रेंथ वाढते, मसल्स. ओके. ॲब्डोमेन मसल्स म्हणजे त्या ठिकाणी फुगणार. ओके. त्यानंतर तुमचे ऑर्गन्स वर्क करायला स्टार्ट करणार. ओके. तुमचे हार्मोनल सिक्रेशन व्हायला स्टार्ट करणार. ओके. तुमचे टिश्यू बिल्ड करायला स्टार्ट होणार. ओके. समजलं? ऍक्ट ॲज अ मॅसेंजर. प्रोव्हाइड स्ट्रक्चर्स म्हणजे कसं? तुमच्या बॉडीला कोणतं स्ट्रक्चर प्रोव्हाइड करणार? लाईक फायब्रस प्रोटीन प्रोव्हाइड व्हेरियस पार्ट ऑफ युअर बॉडी स्ट्रक्चर लाईक स्ट्रेंथ, इलास्टिसिटी. म्हणजे कसं?
स्ट्रेंथ म्हणजे कशी तुमचे मसल स्ट्रेंथ इन्क्रीज होते ना. आता ह्या ठिकाणी माझं मसल्स आहे, सॉफ्ट दिसतं तुम्हाला, थोडं हार्ड दिसतंय ना, हे बघा थोडं हार्ड दिसतंय ना या ठिकाणी, म्हणजे कसं स्ट्रेंथ, मसल्सला स्ट्रेंथ करते. ओके, स्किनला म्हणजे स्ट्रेंथ देणार. आणि इलास्टिसिटी म्हणजे कशी फ्लेक्झिबिलिटी तुमच्या बॉडीला भेटणार. ओके, फ्लेक्झिबिलिटी तुमच्या बॉडीला भेटणार. आता तू उभी राहिली आहेत ना, आता तुझे मसल्स कसे स्ट्रेंथ होत आहे, तुझे जे लेगचे मसल्स आहे ना ते स्ट्रेट होणार. ओके, आता बसल्यानंतर काय होणार, त्या ठिकाणी एडिमा होऊ शकतो, म्हणजे कसं फ्लूइड जमा होणार बसून बसून. मग ज्यावेळेला आपण उभं राहतो ना, म्हणजे आपल्या बॉडीवर प्रेशर पडणार. प्रेशर पडल्यानंतर काय होणार, आपले जे मसल्स आहे ना ते स्ट्रेन होतात, स्ट्रेंथ म्हणजे स्ट्रेट होणार. ओके, इलास्टिसिटी म्हणजे कसं, आता तू करते ना असं असं, ते इलास्टिसिटी तुझ्या बॉडीला भेटते. ओके, हे आपलं काय बघितलं आपण, 4th नंबरचं काय, प्रोव्हाइड स्ट्रक्चर्स. ओके, आता 5th नंबरचं तू वाच किती वाच ना, वाच ना, तू वाच. Maintains proper pH. Protein acts as a buffer system, helping your body maintain proper pH values of the blood and other body fluids. Balances fluids. Proteins in your blood maintain the fluid balance between the blood and the surrounding tissues. ओके, मेंटेन प्रॉपर पीएच. तुमचा ब्लडचा पीएच किती असतो म्हणजे तुम्हाला 7.8, आणि तुमचा नॉर्मल पीएच किती असतो बॉडीचा पीएच. आता सपोज तुम्ही ऍसिडिटी कधी मेजर करणार, ऍसिडिक रिॲक्शन झालेली आहे माझ्या बॉडीमध्ये, किंवा अल्कोहोलायसिस रिॲक्शन झालेली आहे माझ्या बॉडीमध्ये. सपोज मला रेस्पिरेटरी प्रॉब्लेम आहे, तर काय होणार, सपोज मला माझ्या बॉडीतलं फ्लूइड लॉस झालं म्हणजे काय होणार, बॉडीचा पण पीएच असतो ना, पीएच आपल्या बॉडीचा, ब्लडचा पीएच नाही विचारलं मी तुम्हाला स्पेसिफिकली, बॉडीचा पीएच 7.35 to 7.45, किती 7.35 to 7.45. जर का माझा 7.35 जर थोडासा पण खाली गेला, डिक्रीज झाला, मग 34 असो, 33 असो, 30 असो की 7.30 असो, तो कोणत्या फेजमध्ये जाणार, ऍसिडोसिस. ओके, आणि ज्या वेळेला माझा 7.45च्या वरती गेला, इन्क्रीज झाला, तो कशावर जाणार, अल्कोलोसिस. अल्कोलोसिस रिॲक्शन जास्त माझ्या बॉडीमध्ये झालेली आहे. ओके, सो बफर सिस्टीम आपण त्यालाच बोलतो, अल्कोलोसिस आणि ऍसिडोसिस. ओके, सो आपल्या बॉडीमध्ये जे मेंटेन करणार पीएच, ओके, ब्लड असेल किंवा बॉडीली फ्लूइड असेल. ओके, मी बोललो ना अल्कोलोसिस आणि ऍसिडोसिस हे इम्पॉर्टंट आहे आपल्या बॉडीमध्ये. ओके, सो बॅलन्स फ्लूइड म्हणजे कसं की मेंटेन अ फ्लूइड बॅलन्स इन बिटवीन युअर ब्लड अँड द सराउंडिंग टिश्यू. आता माझा ब्लड आहे आणि सराउंडिंग टिश्यू आहे, त्याच्या मधामध्ये कोणतं असणार, बॅलन्सिंग फ्लूइड, जे की ते मिक्सअप होऊ देत नाही. ओके, तू वाच. Protein or antibodies to protect your body from foreign disease causing bacteria and virus transport and store nutrients. Some proteins transport nutrients throughout your entire body while others store them. ते पण कर ते. Protein can serve as a valuable energy source, but only in situation for fasting, exercise, or ओके, स्ट्रेंथ इम्युन हेल्थ म्हणजे कसं, प्रोटीन फ्रॉम अँटीबॉडीज. आता अँटीबॉडीज म्हणजे कसे, जे की माझ्या बॉडीमध्ये अटॅक करणार माझ्या इम्युन सिस्टीमवर. प्रोटीन सगळ्यात इम्पॉर्टंट काय करणार, तुमच्या इम्युन सिस्टीमला बिल्डअप करणार. ओके, मग ते बॅक्टेरिया असो किंवा व्हायरस असो किंवा फॉरेन बॉडी पार्टिकल असो. ओके, सो ते काय करणार, तुमच्या इम्युनिटी पार्टला अफेक्ट करू शकणार नाही. तुमची जर का इम्युनिटी पार्ट जर का प्रॉपरली स्ट्रेंथ असेल, प्रॉपरली असेल, सो तुम्हाला बॅक्टेरियल इन्फेक्शन असो, व्हायरल इन्फेक्शन असो की फॉरेजन इन्फेक्शन असो, हे तुम्हाला होणार नाही. ट्रान्सपोर्ट अँड स्टोर ऑफ न्यूट्रिएंट्स म्हणजे कसं, तुमची बॉडी काय करणार, ट्रान्सपोर्ट करणार तुमच्या न्यूट्रिएंट्सला कुठे, एंटायर बॉडीपासून कुठं, अदर स्टोर, ज्या ठिकाणी स्टोर होणार प्रोटीन्स, कोणते जे ऑर्गन्स आहेत, बॉडी ऑर्गन्स. ओके, त्यामध्ये प्रोव्हाइड एनर्जी म्हणजे कशी,
प्रोटीन काय करणार, तुमच्या बॉडीमध्ये एनर्जी प्रोव्हाइड करणार ना. आता प्रोटीन मध्ये काय काय असणार, एनर्जी तुमच्या बॉडीमध्ये कशी प्रोव्हाइड होणार, ज्यावेळेला तुम्ही काहीतरी खाणार म्हणजे तुमच्या बॉडीमध्ये काय होणार, एक एनर्जी ट्रान्सफर होणार. ओके, मग ती कशी होणार, सिच्युएशन ऑफ फास्टिंग, ओके, एक्झर्शन ऑफ एक्झरसाइज और इनएडिक्वेट ऑफ कॅलरी इनटेक. म्हणजे कसं, जर का तुम्ही इनएडिक्वेट ऑफ कॅलरीज जर का इनटेक केली, ओके, किंवा फास्टिंग केली, फास्ट उपवास करतो ना आपण, उपवास ते केलं, तर त्या ठिकाणी काय होणार, तुमच्या बॉडीमध्ये ऑटोमॅटिकली जे स्टोअर झालेले असतात ना, तुमच्या बॉडीला एनर्जी प्रोव्हाइड करणार त्या ठिकाणी. ओके, समजलं, प्रोव्हाइड कशी होते आपल्या बॉडीला एनर्जी, समजलं. प्रोटीन रिक्वायरमेंट्स डिपेंड ऑन देअर ऑन एज. आता एज नुसार म्हणजे कसं, आता स्मॉल चाइल्ड आहे त्याला आपण हाय इंटेक ऑफ प्रोटीन द्यायला पाहिजेत ना. आता ओल्ड एज पर्सन आहे त्याला काही गरज आहे प्रोटीनची जास्त, त्याला आपण कोणते पण कंटेंट जर का दिले फूडचे तरी बस होईल, सफिशियंट होईल. जेंडर म्हणजे कसं, मेल आणि फिमेल ही जास्त प्रोटीन घ्यायला पाहिजे मेलपेक्षा. रिझन काय, बिकॉज ऑफ आता इन प्रेग्नन्सी मध्ये सुद्धा काय होणार आहेत, आता जी प्रेग्नंट मदर आहे, ओके, किंवा एक अडोलेसंट गर्ल म्हणजे तुमच्या एजची जी फिमेल आहे, ओके, त्याच्यामध्ये हाय इंटेक ऑफ प्रोटीन त्यांना घ्यायला पाहिजे. ओके, ॲज पर द मेल. ग्रोथ कशी प्रॉपरली पाहिजे, मेल ग्रोथ जास्त असणार, फिमेल ग्रोथ ही कमी असणार. ओके, रिझन काय, इन एशियन पिरियड म्हणजे आपलं आता हा कोणता पिरियड चालू आहे का, हा कोणता पिरियड चालू आहे, या पिरियडला काय बोलतो आपण, ओके, इन एशियन पिरियड मध्ये. ओके, त्यामुळे डिपेंड करतं की मेल जे आहे ते त्यांची ग्रोथ जास्त असते फिमेलपेक्षा. फिजिओलॉजिकल व्हेरिएबल्स म्हणजे कसे, फिजिओलॉजिकल चेंजेस इन हार्मोन्स, ओके, ते या ठिकाणी रिक्वायर करतात फॉर द प्रोटीन. इलनेस कोण करणार, आपल्यामध्ये बाहेरचे अदर्स ऑर्गॅनिझम्स. ओके, सो आपल्या बॉडीमध्ये इलनेस कशामुळे होणार, फॉर द प्रोटीनमुळे काय करणार, आपली बॉडी इम्युन सिस्टीम म्हणजे बिल्डअप करणार, त्यामध्ये आपले इलनेस सुद्धा मॅटर करणार. प्रोटीन रिक्वायरमेंट किती तुमच्या बॉडीमध्ये पाहिजे. जर का मी आता आजारी आहे सो मी इंटेक ऑफ प्रोटीन जास्त घेतलं पाहिजे. रिझन का, इम्युनिटी म्हणजे जास्त वाढणार म्हणून. ओके, वर्म इन्फेस्टेशन म्हणजे काय, वर्म असतं, काय बोलतात त्याला, वर्म असतं, जम. ओके, ते काय करणार, ते डायरेक्टली ट्रान्सफर होणार तुमच्या बॉडीमध्ये. ओके, आणि त्यांची साईज वाढत जाणार तुमच्या बॉडीमध्ये. ओके, त्यांना त्या ठिकाणी काय भेटणार, प्रोटीन्स. तुम्ही जे खाणार त्याला प्रोटीन भेटणार. ओके, फॉर सम रिझन्स मध्ये बेबीची डेथ सुद्धा होऊ शकते त्यांच्यामुळे. ओके, सो आपल्याला त्या ठिकाणी त्यांच्यानुसार आपण त्यांना प्रोटीन दिलं पाहिजे. इमोशनल डिस्टर्बन्स अँड द स्ट्रेस सिच्युएशन्स मध्ये काय होणार, प्रोटीन रिक्वायरमेंट जास्त पाहिजेत आपल्याला. ओके, रिझन का, आपली मेंटल स्टेबिलिटी त्या ठिकाणी काय होणार, डिस्टर्ब होणार. सो आपली बॉडी त्या ठिकाणी सुद्धा डिस्टर्ब होणार. ओके, केमिकल फंक्शनिंग. प्रायमरी फॅक्टर्स दॅट इन्फ्लुएन्सिंग इन द प्रोटीन रिक्वायरमेंट, इट इज एनर्जी इंटेक. एनर्जी इंटेक हे काय, फर्स्ट रिक्वायरमेंट आहे आपल्या बॉडीमध्ये. तर ज्यावेळेला मी प्रोटीन घेणार किंवा लंच करणार त्यानंतर माझ्या बॉडीमध्ये काय होणार, स्टार्ट होणार, एनर्जी स्टार्ट होणार ना. आता तू जर का विदाउट तू फास्टिंग केलं सकाळपासून, तुला तिथे उभं केलं, तू चेक करून पडले असते ना, पण तू खाल्लंय काहीतरी, म्हणजे तुझ्या बॉडीमध्ये काय झालं, एनर्जी बिल्डअप झाली. प्रोटीन रिक्वायरमेंट्स कोणत्या आहेत, ग्रुप, कॅटेगरी, एज, प्रोटीन. ओके, इन्फंट म्हणजे 0 to 6 मंथ असेल तर, प्लस 6 to 12 मंथ असेल तर किती, 1.16 ग्रॅम पर kg. म्हणजे कितीचा असणार तो बेबी, 3 to 3.5 म्हणजे किती होणार ते, 6.7 पॉईंट अराउंडिंग ते जाणार, 7 पॉईंट. ओके, 7 ग्रॅम ऑफ kg, 7 ग्रॅम आपल्याला त्याला एक दिवसाला द्यायचं, 7 ग्राम इन इन्फंट मध्ये. प्रिस्कूल एज चाइल्ड मध्ये किती, 1 to 5 years पर्यंत 0.94 ग्राम पर kg. म्हणजे किती, 1 to 5 years चे किती असणार, 8 to 10 years 10 वेट असतात त्यांचं, 10 वेट म्हणजे किती, 10 ग्राम ऑफ प्रोटीन आपण त्यांना देऊ शकतो. स्कूल चिल्ड्रन्स म्हणजे किती, 6 to 10 years म्हणजे 0.91 ग्राम
पर केजी हा, ॲज पर त्यांच्या वेटनुसार. तर त्यांचे वेट किती आहे 6 to 10 इयर्स आपल्याला मेजर करायचं आहे. ओके. ॲडोलेसन्स म्हणजे कोणते, जे गर्ल्स आणि बॉय आहे. ओके. जे 11 to 18 इयर्स पर्यंत आहे ते बॉयज आणि 11 to 18 इयर्स पर्यंत आहे ते गर्ल्स. ओके. दोघांमध्ये पण सेम कंटेंट आहे 0.88 आणि 0.86. अडल्ट मॅन जसे की सेडंटरी, मॉडरेट अँड हेवी वर्कर्स. ओके. 1 ग्राम पर केजी पर डे, म्हणजे जास्त वर्क करतात. ओके. ते अडल्ट वुमन, सेडंटरी और मॉडरेट अँड हेवी वर्कर्स जसं की 1 ग्राम पर केजी, सेम त्यांच्यामध्ये. प्रेग्नेंट वुमन 78 ग्राम पर डे. किती? 78 ग्राम पर डे. लॅक्टेटिंग वुमन किंवा मदर म्हणजे कोणती, जी बेबीला ब्रेस्ट फीड करते. ओके. म्हणजे तिची बेबीला दूध प्रोव्हाइड करते. ओके. स्वतःचं तिच्यामध्ये किती पाहिजे फॉर फर्स्ट 6 मंथसाठी. ओके. का? कारण किती जास्त देणार बेबीला मिल्क, कारण की बेबी मिल्क शिवाय दुसरं कोणते काहीच कन्झ्युम करू शकणार नाही. सो 74 ग्राम पर डे आपल्याला त्यांना द्यायचं आहे. फॉर नेक्स्ट 6 मंथ म्हणजे कसं, ज्या वेळेला बेबी आपण वेनिंग स्टार्ट करणार म्हणजे अदर्स फूड सुद्धा आपण बेबीला स्टार्ट करणार. सो त्यामध्ये 68 ग्राम पर डे आपल्याला त्यांना द्यायचं आहे. ओके. आता सोर्सेस ऑफ प्रोटीन कोणते कोणते आहेत, लाईक ह्युमन ऑप्टेन प्रोटीन फॉर 2 मेन डायटरी सोर्सेस म्हणजे कोणते कोणते, ॲनिमल सोर्स आणि व्हेजिटेबल सोर्स. ॲनिमल म्हणजे कोणते, ऑल, जे की मांस आपण त्यांना बोलतो, म्हणजे स्किन नॉन व्हेजिटेरियन मध्ये इन्क्लुडिंग आहे. व्हेजिटेबल्स म्हणजे काय, व्हेज. ॲनिमल्स म्हणजे कोणते, मिल्क, मीट, फिश, एग, चीज. एग प्रोटीन आर द कन्सिडर्ड टू बी बेस्ट अमॉंग द फूड ऑफ प्रोटीन. ओके. व्हेजिटेबल्स म्हणजे कोणते, पल्सेस, लेग्युम्स, सिरियल्स, बीन्स, नट्स, ऑइल, सीड, केक. ओके. एक्सेट्रा. हे काय व्हेजिटेबल्स आहे. त्यानंतर बघा सोर्सेस ऑफ प्रोटीन कंटेनिंग ऑफ प्रोटीन फूड ऑफ ॲनिमल्स ओरिजिन पासून बनलेले आहेत. जसं की कोणते, मिल्क, एग्स, फिश, पोल्ट्री अँड मीट. ओके. या ठिकाणी तुम्हाला दिसतंय इमेज मध्ये. दिसतंय ना. त्यामध्ये बघा सोर्सेस ऑफ प्रोटीन कंटेनिंग कोणते, प्लांट प्रोटीन जसे की सिरियल्स, पल्सेस, व्हेजिटेबल्स, नट्स अँड फ्रुट्स. सोर्सेस ऑफ प्रोटीन कंटेनिंग लाईक प्रोटीन कंटेंट ऑफ सम फूड्स जसं की ॲनिमल फूड. मिल्क मध्ये किती आहे 3.2 to 4.3 ग्राम ऑफ प्रोटीन. मीट मध्ये किती आहे 11.6 to 26 ग्राम. ओके. एग मध्ये किती आहे 30 ग्राम. 18.26 बोललो, 18.26 बोललोय मी. 18 बोललो, 18. मला 11 ऐकवलं सर. मी कधी चुकीचं बोलत नाही. 18.26 ग्राम ऑफ प्रोटीन आहे मीट मध्ये. एग्स मध्ये किती आहे 13. ओके. 313. फिश मध्ये किती आहे 15 to 23. ओके. प्लांट्स मध्ये किती आहे, सिरियल्स मध्ये किती आहे 6 पासून ते 13 पर्यंत. पल्सेस मध्ये 21 to 28. व्हेजिटेबल्स मध्ये किती 1 to 4. फ्रुट्स मध्ये किती 1 to 3. सोयाबीन्स 43. अदर्स कोणते कोणते, फॅट अँड शुगर्स मध्ये नील, त्यांच्यामध्ये प्रोटीन नसतं. सोर्सेस ऑफ प्रोटीन लाईक कोणते कोणते बघा आता खाली. फूड कॉम्बिनेशन्स दॅट प्रोव्हाइड कम्प्लीट प्रोटीन लाईक ग्रेन्स प्लस लेग्युम्स जसे की राईस, दाल, चपाती, दाल, इडली, सांबर, राजमा, राईस, पीनट बटर सँडविच, राईस अँड बीन्स, लेंटिल सोप विथ राई ब्रेड. पीनट बटर सँडविच. ओके. राईस, बीन्स, लेंटिल सूप with rye breads. Recommendations on diet for protein: eat nutritionally balanced diet
टू गेट ॲडिक्वेट प्रोटीन. मीट अँड फिश आर गुड सोर्स. मीट आणि फिश काय असतं? गुड सोर्स ऑफ प्रोटीन. त्यानंतर आहे व्हेजिटेरियन्स मस्ट बी इट प्रॉपर कॉम्बिनेशन्स ऑफ प्लांट प्रोटीन, ओके, फ्रॉम सिरियल्स अँड द पल्सेस ग्रुप, ओके, including soybeans in your diet. 2 or 3 serving of protein like rich in food must be ensured every day. One serving may be equivalent, so 1 or 2 cup of cooked meat, poultry, fish, half of cup of cooked dry beans, lentils and the legumes, 1 egg, handful of fried roast salted groundnuts, handful of roasted Bengal grams, okay. त्या ठिकाणी बघा हे लेग्युम्स वगैरे दिलेले आहेत ना, प्रोटीन्स जे नट्स वगैरे आहेत, तर त्याला आपण फ्राय सुद्धा करू शकतो आणि सॉल्टेड सुद्धा करू शकतो फॉर द प्रोटीनसाठी, ओके. सोयाबीन सुद्धा तुम्ही तुमच्या डाएटमध्ये घेऊ शकतात फॉर जी व्हेजिटेरियन्स आहे ते, ओके. सो प्रोटीन मेटाबॉलिझम्स कोणते कोणते आहेत? फॅट ऑफ प्रोटीन्स इन युअर बॉडी रिझल्टिंग इन द कॅटाबॉलिझम इन लिव्हर ब्रेक डाऊन अँड युरिया formations of tissue protein, formation of nitrogenous substances. अमायनो ऍसिड काय प्रोव्हाइड करणार तुमच्या बॉडीला? नायट्रोजन, ओके, फॉर द नायट्रोजनस कंपाऊंड. जसं की इन्क्लुडिंग काय असणार आहेत? बाईल ऍसिड. बाईल कुठे स्टार्ट होतं आपलं बाईल ऍसिड? बाईल बाईल जेव्हा आपण जेवतो ते बाईल सगळं डायजेस्ट हां, करायला ते कोण करतंय? हेल्प कोण करतं त्याला? अमायनो ऍसिड्स. नाही, अमायनो ऍसिड म्हणला जो नायट्रोजन आहे तो करतो हेल्प फॉर द क्रिएटिनिन. क्रिएटिन कुठं असतो? इन किडनीमध्ये बघा, बघितलं कधी? फिल्ट्रेशन होतो. प्युरिन, त्यानंतर पायरामाइड, ओके. मग त्यानंतर काय होणार? इफिनेफ्रिन, पिरॅमिडिन, ओके, थायरोक्सिन, अमायनो शुगर्स, एन्झाइम्स अँड द बेस ऑफ द फॉस्फोलिपिड्स. सो नॉर्मल हेल्थ ऑफ नायट्रोजन ingested equal to the excreted in the urine, feces and sweats, okay. Assessment of protein in nutrition status मध्ये काय काय आता आपण इन शॉर्ट मध्ये बघू, एवढं काही इम्पॉर्टन्स नाही, ओके. आर्म मसल सर्कमटन्स, ओके, म्हणजे कसं 35 सेंटीमीटर तुमचा जो आर्म आहे ना, आर्म मसल सर्कमटन्स तुमचा इन्क्रीज करणार, ओके. युरिनरी क्रिएटिनिन हाईट इंडेक्स हा इन्क्रीज करणार, ओके. सेरम अल्ब्युमिन लेवल्स हा तुमच्या बॉडीमधला इन्क्रीज करणार फॉर द लेवल ऑफ 2.5 ग्राम ऑफ द पर DL, ओके. सेरम ट्रान्सफरइन लेवल हा 0.45 ग्राम ऑफ इंडिकेट करणार फॉर द सिव्हिअर माल न्यूट्रिशनसाठी. द टोटल बॉडी नायट्रोजन हा करणार फॉर द नॉन इसेन्शियल्स अँड द इसेन्शियल्स ऑफ अमायनो ऍसिड ग्रुप इन्क्रीज करणार. डिसऑर्डर्स रिलेटेड टू विथ प्रोटीन. आता हे इम्पॉर्टंट डिसऑर्डर्स आहे जे की प्रोटीनमध्ये होतात, ओके, प्रोटीनमुळे होतात. दोनच आहे, सिंपल सांगतो. प्रोटीन एनर्जी माल न्यूट्रिशन पण आहे, दोन आहे, एक क्वाशरकर्स आणि एक मॅरास्मस. कधी वाचता असेल तुम्ही क्वाशरकर आणि मॅरास्मस म्हणजे कसं? आता स्पेशली काय होणार की जे आता ज्या कंट्री, ओके, ज्या कंट्रीमध्ये प्रॉपरली न्यूट्रिशन फूड भेटत नाही, ओके, अशा कंट्रीच्या कंट्रीमध्ये प्रॉपरली आपलं पीक वगैरे काय बोलतात फार्मिंग प्रॉपरली होत नाही. सो त्या कंट्रीमध्ये काय होणार की फूडमध्ये खूप गॅप असणार, ओके. आर्टिफिशियली त्या ठिकाणी फूड बनवणार, मग त्या कंट्रीजमध्ये काय होणार की माल न्यूट्रिशनची रेट ही जास्त असणार. साऊथ आफ्रिकामध्ये खूप होतो, आफ्रिका, वेस्ट इंडिजमध्ये या अशा गोष्टी खूप झालेल्या आहे. रिझन काय? ती कंट्री खूप गरीब कंट्री, पुअर कंट्री आहे. सो त्या ठिकाणी फार्मिंग करणं हे करणं ते खूप कॉम्प्लिकेटेड होतं त्या लोकांना, ओके. त्या ठिकाणी दुष्काळ खूप पडतो. मग त्यामुळे काय होणार की त्या ठिकाणचे जे लोक आहेत सो ते आर्टिफिशियल फूड बनवून खाणार, मग त्यामुळे त्यांना होऊ शकतो प्रोटीन एनर्जी माल न्यूट्रिशन हे डिसीज होऊ शकतात फॉर रिगार्डिंग टू प्रोटीनमुळे, ओके. मग आता त्यांची गव्हर्नमेंट काय करते? त्यांना व्हॅक्सिनेशन पण प्रॉपरली देत नाही. मग व्हॅक्सिनेशन आपण प्रॉपरली न दिल्यामुळे सुद्धा हा डिसीज होऊ शकतो रिगार्डिंग टू प्रोटीन, ओके. सो आता तुम्हाला डायरेक्टली डिसीज बद्दल सांगतो मी, 2 टाईपचे डिसीज बघा, ओके. मॅरास्मस म्हणजे काय? एम फॉर म्हणजे की त्याची बॉडी डायरेक्ट अशी खूप वीक असते, मॅरास्मस त्याला आपण बोलतो, ओके. So it is a state of semi-starvation that occurs in the people of all age group who are at the limited access of the food. So most common is non-breastfed children given the diluted normal formula, okay.
weight loss, severe muscle wasting, okay, severe loss of visible of store and the weakness in the muscles, fatigue and the frequent of infection in the symptoms. Okay, मॅरॅस्मस म्हणजे काय? रिझन काय की प्रोटीन एनर्जी डिफिशियन्सी डिसऑर्डर्स आहे मॅरॅस्मस. ओके, रिझन काय त्यामध्ये की प्रॉपरली मदर ब्रेस्ट फिडिंग करणार नाही बेबीला. ओके, ज्यावेळेला आपण बेबीला ब्रेस्ट फिडिंग करणार नाही मदर, सो त्यामुळे हा मॅरॅस्मस हा होऊ शकतो. ओके, त्यानंतर आता जर का समजून घ्या, सिंपल आहे की एका घरामध्ये 3 मुलं आहे त्यांना. आता मदर आहे, मदरचं वेट खूप कमी आहे, अराउंड 50 kgचं वेट आहे. तिची हाईट जास्त आहे पण तिची बॉडी मॅरॅस्मस आहे, म्हणजे की तिची बॉडी काय कमजोर झालेली आहे. ओके, तिला 3rd टाइम ऑफ तिची प्रेग्नन्सी. ओके, आता कसं अगोदरच्या काळामध्ये कसं होतं की 2 इयर नंतर गॅप ठेवायचे, फर्स्ट चाइल्ड आणि सेकंड टाइम 2 इयर नंतर. मग त्यामुळे काय व्हायचं की मदरचं जे प्रॉपरली जे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स आहे ते प्रॉपरली डेव्हलप नाही व्हायचे आफ्टर द डिलिव्हरी. प्रॉपरली फंक्शनिंग त्यांना थोडा वेळ लागायचा. मग त्यावेळेला काय व्हायचं की सेकंड टाइम ऑफ ज्या वेळेला बेबी व्हायचा ना, तो मदरला प्रॉपरली ब्रेस्ट फिडिंग येत नव्हतं. मग न आल्यामुळे काय करायचे, आपला फॉर्म्युला असतो मिल्क फॉर्म्युला, म्हणजे की प्रोटीन पावडर त्या ठिकाणी द्यायचे. ते दिल्यामुळे काय व्हायचं की साईड इफेक्ट पण व्हायचा आणि बेबीला माल न्यूट्रिशन डिसऑर्डर सुद्धा व्हायचे. मग त्यामध्ये मॅरॅस्मस आलाय. ओके, आता तुम्हाला ते साइन अँड सिम्पटम्स पण सांगतो. वेट लॉस होणार, खूप वेट लॉस होणार. बघा तुम्ही त्या इमेज बघू शकता, फर्स्ट इमेज मध्ये किती वेट लॉस झालेलं आहे बेबीचं. ओके, सिव्हिअर मसल वेस्ट, खूप मसल वेस्ट होणार. म्हणजे की बघा त्याचा जो हा आहेत ना, हा काय त्याचा आर्म आहे, असा आर्म असणार किंवा ह्या टाईप मध्ये एवढ्या म्हणजे याच्यामध्ये वेट मध्ये. ओके, त्यानंतर विकनेस खूप असणार. विकनेस, फटिक म्हणजे काय, टायर्डनेस म्हणजे की थकवा, चेहऱ्यावरती त्याचा प्रॉपरली ग्लो नसणार. ओके, फ्रिक्वेंट इन्फेक्शन त्या ठिकाणी त्याला होणार. इन्फेक्शन त्या ठिकाणी त्याला चान्सेस जास्त आहे. का, इम्युनिटी वीक आहे आणि मसल स्टोरेज फॉर्मेशन सुद्धा खूप वीक आहे. ओके, त्यानंतर बघा आता तुम्ही क्वॉशकर, यामध्ये थोडं उलट होतं क्वॉशकर मध्ये. सेकंड इमेज, यामध्ये काय होणार की ॲब्डोमिनची साईज वाढणार पण अदर बॉडी साईज वाढणार नाही. ओके, रिझन काय, फॉर द इव्हिल स्पिरिट ऑफ द इन्फेक्शन ऑफ द चाइल्ड, द फर्स्ट डिस्क्राइब इन 1933. ओके, टिपिकली ऑकर्स इन द चिल्ड्रन्स यंगर दॅन द 4 years of old. Feed diet high in carbohydrates with the little or the no protein. So muscle wasting, edema, fluid retention, slow weight for the height, diffusion, pigmentation, spares, okay, hairs, and the enlargement of the fatty livers with the preservations of visible fat store in the symptoms. Okay, reason काय, आता जे फॅट असतं ना, फॅट, ते फॅट त्याच्या लिव्हरवरती जमा होणार. ओके, तो फॅटी सबस्टन्स जास्त खाणार तो जो चाइल्ड आहे तो. त्यामुळे काय करतात, त्याची ॲब्डोमिनलची साईज इन्क्रीज होणार, त्याचं लिव्हर सुद्धा इन्क्रीज होणार. लिव्हर इन्क्रीज झालं म्हणजे काय, ॲब्डोमिनलची साईज सुद्धा इन्क्रीज झाली. तर ही फर्स्ट केस डिस्कवर झाली 1933 इन वेस्ट इंडिजमध्ये, पुअर कंट्रीमध्ये. ओके, सो त्या ठिकाणी रिझन काय होतं, त्या ठिकाणी फीड द्यायचे फॉर कार्बोहायड्रेट्स, म्हणजे काय फक्त राईस खाऊ घालायचे त्यांना. राईसमुळे काय व्हायचं, फॉर द त्यांचं ॲब्डोमिनल स्ट्रक्चर इन्क्रीज व्हायचं. ओके, याच्यामध्ये काय होणार, तुमचे जे फ्लूइड आहे ना, फ्लूइड रिटेन्शन होणार. म्हणजे कसं, आता जे आपले सेल्स फ्लूइड बाहेर काढतात ना, ते फ्लूइड सेल्समध्येच असणार. मग सेल्समध्ये असल्यामुळे काय होणार, एडिमा. एडिमा म्हणजे कसा की आता स्वेलिंग इन ॲब्डोमन मध्ये एडिमा आपण त्याला बोलतो. लेग्स मध्ये एडिमा होतो. ओके, किंवा डोळ्यांवरती बघा स्वेलिंग होते, असे डोळे एवढे एवढे बनतात. म्हणजे काय, डोळ्यांच्या खाली, आपल्या आईच्या खाली या ठिकाणी. रिझन काय, एडिमा. तुमचा फ्लूइड रिटेन्शन होत आहे, बॉडीमध्येच थांबतंय, एक्सिट होत नाही. ओके, तसं. सो फॅटी लिव्हर असू शकतो, इनलार्जमेंट ऑफ द मसल्स. ओके, त्याचे हेअर्स कसे असतात, हेअर्स स्पेअर्स हेअर्स, म्हणजे कसे एकदम कमी 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 हेअर्स असतात त्याचे याच्यावरती, हेडवरती. ओके, म्हणजे काय, तर त्याला हेअर त्याची प्रॉपरली ग्रोथ होत पण नाही आणि हेअर सुद्धा त्या ठिकाणी कमी होऊन जातात. ओके, त्या ठिकाणी आपण डिफरन्सिएशन बघणार. क्वॉशकर्स आणि मॅरॅस्मस हा एक्झामला येतो क्वेश्चन, डिफरन्स बिटवीन क्वॉशकर्स आणि मॅरॅस्मस. एज किती आहे, इन्फंट मध्ये होतो मॅरॅस्मस, क्वॉशकर 1 to 5 years मध्ये. फिडिंग कशी असते, पुअरली ब्रेस्ट फिडिंग आणि डायल्युटेड मिल्क, म्हणजे कसं प्रोटीन पावडर आपण त्यांना देतो. ओके, अर्ली रिमूव्हल फ्रॉम द ब्रेस्ट फिडिंग, म्हणजे कसं क्वॉशकर मध्ये त्याला आपण देतच नाही जास्त ब्रेस्ट फिडिंग. ओके, वेट प्रिव्हलन्स कसं आहे दोघांमध्ये, एकामध्ये कॉमन आहे, एकामध्ये रिअर आहे. वेट कसं आहे, मॅरॅस्मसमध्ये 60 degree पेक्षा कमी आहे, 60 to 80 degree क्वॉशकर मध्ये आहे. रिझन काय, फॅटी लिव्हर असल्यामुळे. ग्रोथ कशी आहे, रिटार्डेशन आहे दोघांमध्ये. एडिमा पण कसं आहे, प्रेझेंट आहे, एकामध्ये अब्सेंट आहे. ओके, मॅरॅस्मसमध्ये अब्सेंट आहे एडिमा. एडिमा म्हणजे काय, फ्लूइड रिटेन्शन, म्हणजे की जे फ्लूइड जमा होणार एका ठिकाणी, एका सेल्समध्ये,
तो सेल्स वाढणार 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 वाढणार. आता माझा या ठिकाणी एडिमा झाला, ओके, स्वेलिंग झाली म्हणजे काय, एडिमा झाला, ओके. माझ्या लेग्सला पण एडिमा होऊ शकतो फॉर द सिटिंग, फॉर सम टाइम ऑफ सिटिंग असेल तर, किंवा इम्प्रॉपर ऑफ सिटिंग असेल तर. मी दिवसातून फक्त 2च तास बसलोय, बाकीची मग 22 आवर्स फक्त स्टँडिंग होतं, त्यामुळे सुद्धा माझ्या लेग्समध्ये एडिमा होणार, ओके, थ्रोम्बोसिस होणार, ओके. स्किनचा कलर, ओके, मूड कसा आहे, अलर्ट आहे, याचा कसा आहे, लेथार्जिक आहे, ॲपिटाईट कसं आहे, गुड, याचं कसं आहे, पुअर आहे, हेअर किंवा स्किन जेनेस कसं आहे, याच्यात मॅड, याच्यात सिव्हिअर आहे, फॅटी लिव्हर आहे का, मायरोसोमन नाही, अब्सेंट आहे, यामध्ये प्रेझेंट आहे. सेरम अल्ब्युमिन कसं आहे, यामध्ये लो आहे, ओके, यामध्ये व्हेरी लो आहे. कॅटाबॉलिझम कसं यामध्ये प्रेझेंट आहे, याच्यामध्ये सुद्धा प्रेझेंट आहे. आता प्रोग्नोसिस याचा कसं आहे, प्रोग्नोसिस म्हणजे कशी कंडिशन चांगली कशी होऊ शकते दोघांपैकी. आता मॅरास्मस वाल्यांना आपण हाय प्रोटीन डाएट दिलं तर त्याचं होऊ शकतो, तो डेव्हलप होऊ शकतो, पण क्वाशिओकारचं होऊ शकतं का नाही, त्याचं पुअर कंडिशनिंग आहे, ओके. सम डिसऑर्डर्स जसं की एडिमा आहे, वीक इम्युन सिस्टम होऊ शकते, ओके, वेट लॉस होऊ शकतो, ओके, ब्रायटल हेअर किंवा हेअर लॉस होऊ शकतात, थिन होऊ शकतात, हे रिच ऑर द डीप लाईन ऑफ द फिंगर ऑफ टोनर्स, ओके. स्किन बिकम्स व्हेरी लाईट अँड बर्न इझिली इन द सन, ओके. स्किन एकदम खूप हे असणार, व्हेरी लाईट असणार, बर्न सुद्धा होऊ शकते स्किन रेजमध्ये, सन रेजमध्ये, सॉरी, स्किन रेज नाही, सन रेजमध्ये, ओके. स्किन रॅशेस, ड्रायनेस, त्यानंतर फ्लॅकिनेस, ओके, रिड्यूस पिगमेंटेशन्स ऑफ हेअरचं पिगमेंटेशन म्हणजे कसं, ते रिड्यूस होणार स्काल्प अँड द बॉडी, इथे स्काल्प माझं स्काल्प, त्याच्यावरती हेअर प्रॉपरली दिसणार नाही. आता मी मान न्यूट्रिशन असतो, ज्यावेळेला मी फर्स्ट डेला आलो त्यावेळेला माझे हेअर्स कसे होते, एकदम शॉर्ट होते ना. आता हेअर्स कसे माझे ग्रो झाले ना चांगले, माझा स्काल्प कसा आहे, माझा गुड आहे, हेअरची ग्रोथ कशी आहे, चांगली आहे. पण जर का मी माल न्यूट्रिशन असतो, माझी हेअर ग्रोथ झाली असते का प्रॉपरली, नाही. माझ्यात प्रोटीन असते का, नाही. माझं वेट असं असतं का, नाही, ओके. जनरल विकनेस अँड लिथार्जी त्यांच्यामध्ये असणार, ओके. मसल सोरनेस, विकनेस, क्रॅम्प, ओके, मसल क्रॅम्प सुद्धा त्यांना येऊ शकतो. स्लोनेस इन हिलिंग वुंड, आता मला वुंड झाला, माझा वुंड कसा लगेच रिकवर होणार नाही, विदिन 2 to 3 days मध्ये, त्यांच्यामध्ये तसं नाही होणार, त्यांच्यामध्ये खूप लेट होणार, ओके. बेड सोर्स, म्हणजे बेड सोर्स का असतात, बेड सोर्स म्हणजे ऐकलंय बेड सोर्स. आता एक पेशंट आहे आयसीयू मध्ये ऍडमिट आहे, त्याला 1 महिन्यापासून आपण पोझिशन चेंज केलीच नाही, त्याच्या पाठीमागे साईडला काय होणार, बेड सोर त्याला बोलतो, ओके. मॅनेजमेंट ऑफ प्रोटीन एनर्जी मान न्यूट्रिशन, हेल्थ प्रमोशन्स करायचं, ओके. WHO का बोलतं की फूड प्रोव्हाइड करायचं, मग कसं प्रोव्हाइड करणार, फॉर द आपण अंगणवाडी वर्कर थ्रू आपण हे फूड प्रोव्हाइड करणार त्यांना, ओके, फॉर द प्रिव्हेन्शन ऑफ प्रोटीन एनर्जी मान न्यूट्रिशन. डेव्हलपमेंट काय करणार त्यांच्यामध्ये आपण लो कॉस्ट ऑफ विनिंग फूड, म्हणजे कोणतं जे काही स्वस्तात भेटू शकतं फूड ते आपण त्यांना प्रोव्हाइड करणार. ब्रेस्ट फिडिंगसाठी प्रमोट करणार त्यांना, न्यूट्रिशन एज्युकेशन प्रोव्हाइड करणार. फॅमिली प्लॅनिंग बद्दल, आता फॅमिली प्लॅनिंग म्हणजे कसं त्यांना सांगितलं की बाबा तुम्हाला फर्स्ट चाइल्ड झाला ना तर 3 to 4 years नंतर तुम्ही सेकंड चाइल्डसाठी प्रिपरेशन करा, ओके. त्यानंतर मेजर डायरेक्टर टू द प्रेग्नंट अँड लॅक्टेटिंग वुमन, ओके. लॅक्टेटिंग वुमन आणि प्रेग्नंट वुमन मध्ये आपण त्या ठिकाणी डेव्हलपमेंट करायची आहे, ओके. स्पेसिफिक प्रोटेक्शन जसं की एग्स, फिश, फ्रूट असेल, ओके, किंवा इम्युनायझेशन असेल किंवा फूड फॉर्टिफिकेशन असेल, आपण या ठिकाणी त्यांना देऊ शकतो. अर्ली डायग्नोसिस अँड ट्रीटमेंटेशन काय देऊ शकतो आपण त्यांना, पिरियडिक सर्वेलन्स, जसं की अर्ली डायग्नोसिस अँड ट्रीटमेंट म्हणजे कसं की डिटेक्ट करायचं त्यांना, त्यांची नीड काय, आणि त्यांना आपण ट्रीटमेंट प्रोव्हाइड करायची, ओके. रिहॅबिलिटेशन म्हणजे काय, हॉस्पिटलायझेशन, न्यूट्रिशनल रिहॅबिलिटेशन सर्व्हिसेस आणि फॉलोअप केअर, ओके. डिसऑर्डर्स रिलेटेड टू इंटेक ऑफ एक्सेसिव्ह इंटेक ऑफ प्रोटीन. एक्सेसिव्ह इंटेक ऑफ प्रोटीन म्हणजे काय, जास्त अमाऊंट ऑफ प्रोटीन घेतल्यानं काय होणार, कोणते कोणते आहेत, जसं की increase in obligatory fluid loss may be lead for the dehydrations. High protein intake, especially in sessile infant in case of related to acidosis and aminoacidemia. Okay. In adult मध्ये काय होऊ शकतो, हार्ट डिसीज, ओबेसिटी होऊ शकते, हार्ट डिसीज होऊ शकतो, कोलन कॅन्सर सुद्धा होऊ शकतो. स्पायसी फूड जेव्हा आपण जास्त खातो ना, कोलन असतो ना आपला, त्यामध्ये कॅन्सर सुद्धा होऊ शकतो. बोन डिमिनरलायझेशन जसं की विच लीड फॉर द ऑस्टिओपोरोसिस. एक्सेसिव्ह अमाऊंट ऑफ प्रोटीन जर का आपल्या बॉडीमध्ये असलं ना,
ऑस्टिओपोरोसिस म्हणजे काय, जे आपले बोन्स असतात ना ते सॉफ्ट व्हायला लागतात. हार्डनेस ऑफ बोन असतो आपलं, त्या ठिकाणी ऑस्टिओपोरोसिस म्हणजे काय सॉफ्ट होतात. जर का मी एक पण जर का मारला तुमच्या बोन्सवरती डायरेक्ट ब्रेक होणार, फ्रॅक्चर होणार. ओके, त्याला बोलतो आपण ऑस्टिओपोरोसिस. कॅल्शियमची जी क्वांटिटी ती खूप कमी होऊन जाते. ओके, किडनी स्टोन सुद्धा होऊ शकतो. ओके, सो ह्या ठिकाणी आज आपण बघितलेलं आहे प्रोटीन्स अँड द इन्क्लुडिंग इन द प्रोटीन एनर्जी डिफिशियन्सी, म्हणजे कोणते प्रोटीन एनर्जी माल न्यूट्रिशन डिफिशियन्सी. त्यामध्ये फर्स्ट वन मॅरास्मस, सेकंड वन आहे क्वोशुगर. ओके, त्यानंतर आपण डिफरन्सिएशन पण बघितलं, क्लासिफिकेशन ऑफ काय बघितलं, प्रोटीन्स सिंपल कोणते, डिराईव्ह कोणते, अजून कॉन्जुगेटेड, सिंपल, कॉन्जुगेटेड आणि डिराईव्ह. ओके, फंक्शन्स ऑफ प्रोटीन बघितलं आपण. ओके, त्यानंतर अजून काय बघितलं आपण, डिसीज म्हणजे डिफिशियन्सी ऑफ प्रोटीन मुळे काय होऊ शकतं. प्रोटीन एनर्जी माल न्यूट्रिशन मध्ये दोन आहेत, कोणता फर्स्ट, मॅरास्मस आणि क्वोशुगर. ओके, मॅरास्मस आणि क्वोशुगर दोन आहेत. मग तिचे आपण मॅनेजमेंट बघितलंय, कसं करणार, अर्ली ब्रेस्ट फीडिंग करणार, प्रमोशन्स ऑफ हेल्थ करणार. ओके, इम्युनायझेशन देणार, फूड प्रोडक्शन करणार. ओके, जे लो कॉस्ट ऑफ फूड आहे ते प्रोव्हाइड करणार फॉर त्यांच्या कंडिशननुसार. ओके, सो आजचा आपला हा टॉपिक होता, खूप इम्पॉर्टंट आहे, प्रोटीन एक्झामला विचारू शकतात. ओके, थँक्यू.